ते शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। ज्या नामदार साबीरबाई शेख यांनी या जुन्नर तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या शाखांची रोपटी लावली, त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं, ते नामदार साबीरबाई शेख यांना देखील वंदन करतो। आज आपल्या जुन्या बोरी कांदळी गटातील सर्व शिवसेनेला मानणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय बाबा शेठ परदेशी, भास्कर शेठ, मंगेश अण्णा काकडे, वैभवजी नलावडे, सुनील भाऊ पवार, आमचे बंशी शेठ चतुर, आदरणीय लक्ष्मणरावजी शेरकर, बाबा शेठ शेरकर, आमच्या सर्व परिसरातील गावांचे शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनो, खरं तर आमचे अनेक सहकारी जुन्नरून देखील आलेले आहेत। खरं तर आजच्या या छोटेखानी मेळाव्याच्या मागचा मूळ उद्देश मगाशी अनेकांनी सांगितला। मी माघार घेतल्यानंतर अनेक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नैराश्य होतं, ते साहजिकही होतं। माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी 4 तारखेला ज्या पद्धतीने सर्व काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या अनुभवल्या आणि त्या अनुभवल्यानंतर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आलेलं होतं, शिवसैनिकांमध्ये नैराश्य आलेलं होतं आणि त्यांची समज काढून पुन्हा एकदा या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी यावं। मागचे 2 दिवस मी स्वतः असेल, बाबा शेठ, सुनील भाऊ पवार, भास्कर शेठ, मंगेश अण्णा काकडे, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांकडे गेलो, त्यांना भेटलो आणि त्या सगळ्यांचा एकच मोठं होता की आपल्याला तिकीट मिळायला हवं होतं। बाबा शेठनी सांगितलं, मंगेश अण्णांनी सांगितलं, शेवटी महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये किंबहुना महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे 3 पक्ष आहेत आणि ज्या पक्षाचा जिथं आमदार आहे त्याला ती जागा जाते, हे अलिखित सूत्र आहे। त्यामुळं आपल्याला इथं उमेदवारी मिळू शकली नाही, हे सगळ्यांच्या गळी उतरवणं आम्हाला शक्य झालं आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही आम्हाला स्वतंत्र येऊन सांगण्यापेक्षा आपले सगळे कार्यकर्ते बोलून घेऊ, एक छोटेखानी मेळावा घेऊ आणि कार्यकर्त्यांना कामाला लागायला सांगू, म्हणून आजचा खरं तर मेळावा आयोजित केला। काल संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत अण्णा आपण फिरतच होतो आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना फोन केले गेले, सगळेजण आले। तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। खरं तर मागच्या साधारणतः 2007 पासून बाबा शेठ मी या विभागाचं नेतृत्व करतो लोकप्रतिनिधी म्हणून, पण त्या अगोदरच्या काळामध्ये देखील साधारणतः 1990 सालापासून, खरं तर शिवसेनेमध्ये 1985 सालापासून काम करताना कॉलेज संपलं, ही 14 गावं आंबेगाव विधानसभेला जोडलेली होती। 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून 1990ची विधानसभा, लोकसभा, त्याच्यानंतर आलेली 95ची विधानसभा, लोकसभा, त्यानंतरची 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 या परिसरामध्ये शिवसेनेचे नेतृत्व करत असताना प्रथमतः उपतालुका प्रमुख म्हणून काम केल्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, लोकांची नाळ जोडली गेली, लोकांचे प्रश्न सोडवत गेलो आणि लोक खूप जोडली गेली, ती भावनिकही झाली, भावनेने जोडली गेली, शिवसेना म्हणून जोडली गेली। खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 4 अक्षराची शिवसेना आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं मला करता आलं। 14 गावाचा बालेकिल्ला हा तसा तर काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा, तिथे शिवसैनिकाला उभं देखील राहता येत नव्हतं। अशा या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जात असताना, साबीरबाईंचे विचार घेऊन जात असताना 2007ला पंचायत समिती मांजरवाडी, खोडद, हिवरे, वडगाव, कांदळी, साळवाडी ही 6च गावं होती, पण ती प्रचंड ताकदीनं बांधली, लोकांचा प्रचंड विश्वास बसला, काम वाढत गेलं, काम करत गेलो, काम वाढत गेलं। 2012 साली या सगळ्या तालुक्यातील 8 पैकी 7 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ राखीव झाले, केवळ एक बोरी कांदळी तो ओपन झाला, म्हणजे सर्वसाधारण आला आणि मला तिथं संधी 100% माझं तिकीट तिथंच फायनल झालं आणि त्या याच्यामध्ये देखील ज्या कांदळीत आपण आहोत त्या कांदळीतील आमचे सहकारी मित्र बाळासाहेब बडे यांच्याविरुद्ध मला लढावं लागलं। ती आमची, मी म्हणेल की आम्ही दोघे खूप चांगले मित्र, पण या गावात त्यांचं प्रस्थ असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रस्थ असताना देखील या गावातल्या सगळ्या मंडळींनी मला इथून 1000 मतं मिळवून दिली, हे सोपं नव्हतं। या गावातला उमेदवार, ते विद्यमान सरपंच,
त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे खूप जुने सहकारी. याच भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी, काँग्रेसचे अनेक नेते मंडळी, पण या सगळ्यामध्ये जनतेने प्रेम दिलं, मला निवडून येता आलं. आणि त्या 5 वर्षाच्या कालामध्ये साधारणतः 12 ते 17 या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास कामं करता आली. विकास कामं करत असताना लोकांचे व्यक्तिगत प्रश्न त्याला देखील वाचा फोडता आली, त्याला अन्यायाला वाचा फोडता आली, लोकांचे प्रश्न सोडवता आले. 2016 साली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी विश्वास टाकला आणि मला तालुका प्रमुख पद दिलं. आणि ते तालुका प्रमुख पद मिळाल्यानंतर भास्कर शेठ तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीवरती जाऊन शिवसेनेचं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला. आज खरं तर जे माझ्या निष्ठेवरती, विश्वासावरती शंका घेतात, त्यांनी जरा जाऊन बघावं, शिवसेनेच्या शाखा किती आहेत हे त्यांनी सांगावं, शिवसेनेमध्ये आपण असताना काय केलंय ते सांगावं. खरं तर मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाला नाव घेऊन मोठं करायचं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील निवडणूक हारले, पण ते पक्ष सोडून गेले नाही. हे एक निवडणूक हारले आणि लगेच पक्ष सोडून पळून गेले. आणि आता त्यांना मी सांगतो, मी खात्रीशीर सांगतो, उद्धव साहेबांनी यांना काय बोलवलेलं नव्हतं. यांना वाटलं आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून ते आले आणि पुन्हा एकदा दुसरीकडे गेलेत. मला कोणाला नाव घेऊन मोठं करायचं नाही. मी प्रामाणिकपणाने शिवसेनेबरोबर काम केले, प्रामाणिकपणा जपला, निष्ठा जपली. तो त्यांचा विषय, ते मी त्यांच्याशी किरकोळ गोष्टीत मला त्याच्यात रस नाही. प्रामाणिकपणाने शिवसेनेचं काम केलं, शिवसेनेचा एक एक मावळा गोळा केला, शिवसैनिक गोळा केला आणि या तालुक्यातली शिवसेनेची संघटना वाढवण्याचं काम केलं. 2016 साली आदरणीय आशाताई खूप आजारी होते, आपण सगळ्यांना माहिती आहे. जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होती, त्या काळामध्ये तालुका प्रमुख म्हणून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी, चेतनजी पाहिले, अमोलजी तुम्ही सगळ्यांनी पाहिले, वाणी साहेब तुम्ही सगळ्यांनी पाहिले, 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी असेल, संतोष नाना असतील, संजूभाई परदेशी असतील, एका कुटुंबात जाऊन तिथं शिवसेनेचा नगरसेवक बाबाशेठ आमच्या विरुद्ध, ते आमचे मित्र होते, पण तरी सुद्धा शिवसेनेची प्रामाणिकपणे निष्ठा राखून अशा ताईंच्या गैरहजेरीत शिवसेना संघटना उभी करण्याचं काम केलं आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष तिथं निवडून आणण्याचं काम केलंय. तुम्ही माझ्या निष्ठेवर काय शंका घेता? मगाशी राहुलजी बोलले त्याच पद्धतीनं आज जे म्हणतायत शिवसेना वाचवायची, राहुल तुम्ही खरंच चांगलं बोललात. कोणती शिवसेना वाचवायची हे पहिलं सांगा आणि नंतर सांगा शिवसेना वाचवायची. हे सगळ्या नौटंकी जनतेला कळायला लागलेल्या आहेत. या जनतेच्या नौटंकी आता लक्षात आलेल्या आहेत. माझी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे, शिवसेना ही विचारांची संघटना आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब याच्या विचारांनी भारावून गेलेला शिवसैनिक आहे. तो कोणत्या आमिषाला असा सहजासहजी बळी पडणार नाही. मला वाटतं आमचा एक मित्र, तर त्याला काय खूप मोठं करायचं काम नाही. अरे ज्याची जनतेत पत आहे ना, त्याला लोक अशी सहज निवडून देतात. आमचे भास्कर शेठ गाडगे ज्यांनी शिवसहकार सेनेचं पद घेतलं, मनापासून काम केलं आणि आज त्यांना तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळून ते निवडून आले. बाजार समितीला कोणा एकाच्या ताकदीवर नाही. आणि शरददादा सोनवणे हे म्हणतात की आम्ही माऊलीसाठी मतं मागितली. अरे सोड, त्याच्या अगोदर तुमच्यासाठी आम्ही पायाला पानं बांधले आणि शिवसेनेची निवडणूक दिली. काय सांगता तुम्ही? शिवसेनेवर बोलायचं काम नाही, माऊली उत्तर नाहीच नाही. तुमची ऐपत पण नाही, लायकी पण नाही. माझा शिवसैनिक जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत. तुम्ही पदासाठी 6 पक्ष सोडले, जरा हिशेब द्या जनतेला. किती पक्ष झाले तुमच्या पहिल्यापासूनचे? काय हिशेब सांगता तुम्ही? काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, शिवसेना झाली, मनसे झाली, परत शिवसेना झाली, परत राष्ट्रवादीचे तुम्ही YB सेंटरला जाऊन तिथं पाया पडलेत, मातोश्रीवर परत गेले. अरे तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे, पक्ष आणि पक्ष. आता तुम्ही सांगता काय जनतेची सेवा? कसली जनतेची सेवा? अरे जनतेची सेवा तर मी पण करतो, मला गरज नाही. मातोश्रीचा आदेश म्हणून मी माघार घेतली. तुमच्यासारखा 50 जणांच्या याच्यावरती जाणारा नाही मी प्रामाणिक शिवसैनिक आहे. मातोश्रीचा प्रामाणिक शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा प्रामाणिक शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, शिस्तीचा शिवसैनिक आहे. पक्षाचा आदेश आला, पक्षाचा आदेश पाळला. मला काय ते आमदार बिमदार याच्यात काय हो? आमदाराला पण पत्र्याखाली जाळणार आहेत आणि जो सामान्य आहे ना तुमच्या माझ्यासारखा त्यालाही तिथं जाळणार आहेत. हे पक्ष भिक्ष याच्याशी किंवा तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवायचं काम नाही. आमचा पक्ष एकच, जनतेची सेवा आणि शिवसेना.